एकपण तुमच्या चरणाचे महिमा गेले अज्ञान हरपुणे लाविले ते आपले ध्याने कर्म धर्म पारुसले अवघे झाले परब्रह्म गेले अज्ञान हरपुणे लाविले ते आपले ध्याने उगवली गोवा गुंती उगवली गोवा गुंती एका जनार्दन प्रचिती गेले अज्ञान हरपुणे लाविले ते आपले ध्याने विठ्ठल आजच्या कार्यक्रमाचे सेवक किंवा भक्त किंवा महात्मे माझे खूप लाडके विद्यार्थी म्हणा किंवा एक मित्र म्हणा की नारायण डॉक्टर जाधव त्यांना भगवंतांनी सुखी ठेवो. एवढंच बोलून आपल्या अभंगाकडे बघतो. जीव शिवा एक पण काय म्हणते जीव शिवा एक पण पुढे काय बस का तुमच्या चरणाचं महिमा नाही उगाच म्हणलं काय लक्षात राहते काय माझं. जीव शिवा एक पण तुमच्या चरणाचे महिमान गेले अज्ञान हरपुणे लाविले ते आपले ध्याने यामध्ये अंतःकरण कृपा आहे. विठ्ठल यामध्ये अंतःकरण कृपा आहे. आणि अंतःकरण कृपा ही असाधारण साधन असते. आता अवघड आहे त्याला मला बोलायचं. एक कोण विद्यार्थी साधक अवस्था एक कोण भक्त मंडळ माझ्या फजिती बघू आता काय घडेल ते. अंतःकरण कृपा या अभंगामध्ये आणि अंतःकरण कृपा ही अपूर्व विधीतली आहे असं आहे ते. किती विधी असतात नेम विधी परिसंख्या विधी अपूर्व विधी. अपूर्व विधी हे अलौकिक असते. झालं इथं थांबतो मी पुढे चलतो. म्हणून एक असाधारण साधन आहे आणि एक साधारण साधन आहे. साधारण साधनामध्ये अर्थात इथे समाज येतो. भूमिका परत्वे त्याचे विचार वेगळे होतील पण साधारण साधनामध्ये अर्थात येत येतो. पण असाधारण साधनामध्ये अधिकारी येतो. विठ्ठल असाधारण या शब्दाचा अर्थ किंवा असाधारण नियत साध्याचे ते साधन ते असाधारण साधन असतं. की त्या साध्याची तेच साधन म्हणून पाहिजे. गुरुजींनी सांगावं अरे आज उगा मला लावले तुम्ही. पहिली सेवा पुण्यतिथी तुमच्यामुळे
असाधारण ते नेट आणि ज्याच्यामध्ये साध्य साधन बदलत नाही ते असाधारण साधन असतं. याला अपूर्व विधी म्हणावं. बरोबर आहे का रे? का काय तर बोलतो मी आहे ना. काहीच कळा ना परमार्थ उग आंधळे काय म्हणून थांबतो इथं. तो का म्हणे कशी आंधळी जण आणि गेले विसरून खऱ्या देवा. आणि ते गुरुंच्या भाषेत सांग का आंधळे सात्विक. आंधळे सात्विक आंधळे सात्विक कोणते असते? सत्व गुणामध्ये जग सत्यत्व बुद्धी ज्यांची ते आंधळे सात्विक. विठ्ठल आपलं थोडक्यातच आपलं बघू काय आहे. गुरुजी जसे करून देते असाधारण साधन. त्यामध्ये शब्द एक असाधारण साधन आहे. त्या शब्दामध्ये असाधारण साधन जे आहे ते व्यवहारिक दोन प्रकारचे. एक स्वरूपबोधक साधन ते अपूर्व रामकृष्ण असाधारण साधन आहे. जमते का रे? जाऊ दे काय चुकलं तर गुरुजीला ना आलं तरी गुरुजीला. तर तो मशी महावाक्याच्या जागेवर कोणतं वाक्य येईल तुम्हाला दुसरं? त्याच योग्यतेचं शक्यच नाही. तर त्याला असाधारण म्हणावं. डोळा पाहायला कानाची गरज आहे का नाही? काय कानाची नाही ना डोळ्याची. त्याला असाधारण म्हणावं. रूपास सुजन डोळा तो काय ओढू परिमळा. अरे रूप पाहायला डोळ्याचीच गरज आहे. जर तसं अंतकरण कृपेची खूण वाचून ज्ञानी एक येतात. सोप्या भाषा सांगतो गुरु. बिनचूक समजू त्याचं नाव मुक्त पुंडलिक. हा ना. अरे बिनचूक समजूच नाही रे. ज्ञान विना मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात वेद बोले हात नाही हा सिद्धांत वेद बोले हात वेद बोले हात ज्ञान विना मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारोनी वेद बोले हात उभारोनी मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारोनी वेद बोले हात उभारोनी. काय म्हणतो की ज्ञानावी वाचून ज्ञानेवी ज्ञान कोणतं रे? ती आगवीची ज्ञाने केली आणि स्वप्न ते हे ज्ञान. काय ती आगवीची ज्ञाने केली आणि स्वप्ने 14 विद्या 64 कला हे स्वप्न आहे. जाती म्हटलं तर स्वप्न आणि व्यावहारिक म्हटलं तरी स्वप्न. मग ह्या अभंगाची भूमिका मी सांगून गेलो अंतकरण कृपा म्हणून. अंतकरण कृपेची शक्ती कुठून आली? तुमच्या चरणाचे महिमा. विठ्ठल तसं नाही. ते परमार्थ तसं नाही झालं. सात्विकपणामध्ये संभव आहे. सात्विकपणा संभव आहे. पण विचारजन्य जे आहे विचाराचे अनेक प्रकार आहेत. पण नको आपल्याला जास्त विचार करायला. एक नाशवंत विचार, एक सत्वहीन विचार, एक शब्द मात्र विचार. कशावर चाललं हे तुमचं चिंतन? तुम्ही ठरवा कशावर चाललं ते.
तुमच्या चरणाचे मेहमान त्याच्याचं बीज त्यांच्या कृपेने काय झालं मज हृदय थोडं थोडं म्हणून विषयी त्या धरू अति आदरू अति म्हणणार का नुसतं आदरू नाही कारण असाधारण साधनाचा हा बघायचा आणि असाधारण साधनात गुरु शिष्य दोन्ही शिष्याचं काय लक्षण गुरुचं काय लक्षण की भागवत पाहून सांगत मला पुढे चालायचं आहे. आता गुरु कुणाला कुणी म्हणते त्याला झालं पण नाथाने सांगत सद्गुरु तोच जाण जो सांगे अपरोक्ष ज्ञान देह क्रियाची निरसून परमपदी ठेवी या नाव सद्गुरु. आणि या सद्गुरूची कृपा म्हणजे त्यांचं महिमान त्याचं अपूर्व माणसं चाललंय झालं कसं चाललं कोण झाले नाही तर सांगू इथं थोडं एक दृढ अपरोक्ष आणि एक अदृढ अपरोक्ष. दृढ अपरोक्ष कोणतं आहे तुका म्हणे आणि विधीचे जनिते स्वयंभू ऐते हे दृढ अपरोक्ष. आणि हे दृढ अपरोक्ष आश्रय विषय रहित दृढ अपरोक्ष विठ्ठल विठ्ठला विठ्ठला बरोबर चालणार परमार्थ नर देहाचं वाटोळ झालं जीवाचं. माझे गुरु म्हणायचे नरदेह जर कळलं त्यांनी अर्धा परमार्थ मिळवला. अरे नरदेह ही अपूर्व विधीतला आलाय पावला नरदेह पावला हा देह कागताली न्याय न घडे पाया न घडे पाया घडवारे पावला तसे काय रे नाही जीवाला कळत नाही. दुःखाचं कारणही कळायला आणि सुखाचं साधनही कळायला परमार्थ तर चाललाय हा ना. आज तिची आम्हा पुढे चलूच जातो नको मला जायचं पुढं. महिमा चित्तात चित्त एकत्र महिमा आहे. चित्तात चित्त एक झालीची खूण काय आहे ना. चित्त एक झालीची खूण विचारशास्त्राच्या मंगलामध्ये पूर्व पक्षी शंका केली. सगळं जर तुम्ही माझ्या स्वरूपाव्यतिरिक्त काहीच नाही म्हणता चित्त एकत्र शकता. तुम्ही माझ्या स्वरूप असं काहीच नाही म्हणता की ज्याने कळून दिलं ते तर असतं गुरु आहे का नाही. काय म्हणून तेच नसतं का सौम्य रोय हातमा काकू करू प्रणाम. अरे ज्या श्री गुरुने मला भ्रांतीची निवृत्ती केली. आता पोर हे तुमच्या कर्तव्य बर का. भ्रांती का भ्रांती बरं सांगू तो गुरुंच्या दुःख होतं त्याच्यामध्ये सगळे घ्यायचं असतं पण भेद भ्रांती किती मी देवाचा भक्त वाटतो पण मी देव आहे असं वाटत नाही. भेद भ्रांती
देवाचा भक्त म्हणून जमते, पण देव मी आहे असं नाही म्हणत. पण तुकोबार आहे काय म्हणतात, कोण मी तो वासुदेव. मी वासुदेव तत्त्वता. आम्ही वासुदेव तत्त्वता. कळो येईल विचारिता. तो कळो येईल विचारिता. आहे ठाऊक सभाग्य संस्कार. आहे ठाऊक सभाग्य संस्कार. तुझा नाही अनेक मागुता. नाही अनेक मागुता. वासुदेव करीतो फेरा. वासुदेव करीतो फेरा. वासुदेव करीतो फेरा. वासुदेव करीतो फेरा. कोणती म्हणून जायचं, मी सांगतो म्हणून जायचं. ही चौथी भूमिका आहे. जीवनमुक्ती ही चौथी भूमिका आहे. त्याची 3 भूमिका आहेत पुढे, पण ही चौथी भूमिका उभयता आनंदाचा विहार असतो तर सत्वगुण चौथी भूमिका जीवनमुक्ताची. बर का, शिवतार वाटितो आणि का झारे होऊ नका ही चौथी भूमिका. आणि या चौथी भूमिकाची परिपक्व अवस्था आणि पदार्थ अभावी. आता भाषा थोडी तुम्ही समजून घ्या बरं का. कारण म्हणून तर अरे इंद्रिय आहे तो माझ्या परमात्मा नाही. इंद्रिय मावळे आला बागून काय कळत नाही. काय नाही तर पदार्थ अभावी नाही. असंशक्ती पाहतो तुम्ही. अरे किती वर्ष झालं त्याला चिंतन हो, काय खबर आहे. ग्रंथाचा अध्ययन होऊन 50 वर्षाच्या पूर्वी झालेला आहे. पण ती गुरूंची मज हृदय सद्गुरू म्हणल्यावर पुन्हा बोलायचं नाही. बोलणं सोपं, गुरूंनी सांगा. वेदांत कळतो, वेदांत सांगता येतो, पण वेदांत बांधणं हा विषय महत्वाचा आहे. वेदांत पटवूनही देता येतो, पण बांधणं महत्वाचं आहे. ऐक ना, तलवार फिरवता येते, पण शत्रू रणभूमीवर गेलास का त्या तलवारीचे अनेक काय डाव असते, पण रणभूमीवर गेलं हे सांग मला. तसं तुमच्या चरणाचे महिमान यामध्ये फक्त आश्रय राहिला नाही. आणि बाधित आणि वृत्तीनं विषय आहे. कुठे आलं लाभ आपल्या का तुम्ही बाधित का म्हणता. गेले अज्ञान आहे तुम्ही म्हणून बाधित. दोन्ही प्रकाराने अज्ञान नाही तर झालं पाहिजे. म्हणजे गुरुजी म्हणावं तू साक्षी आहेस, ठीक आहे, आमच्याकडे कसं आहे आमच्याकडून बाधित आहे, तू कसं आहे. परमार्थ मी 2 द्वारी असावं. पूर्वमीमांसाय असावी, उत्तरमीमांसाय असावी. असं मग तिकडे नाही. मला थोडं चलत राहायचं, थोडं थोडं. खरं तुमच्या शक्तीचं पूर्व चिंतन आहे. काय सांगतो मी, असंशक्ती. आता असंशक्ती ही साधनाची स्मृतीची नाही. तिथं साधनाची स्मृती नाही, ती असंशक्ती.
परमात्म्याचा भूमिका आहे रे. प्रपंचाला भूमिका नाही, पण सांगू गुरूंच्या भाषा प्रपंचाला गाढवपण आहे. विठ्ठल विठ्ठला 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 नाही, मी म्हणत नाही मनुष्य परी नाही तरी काय थोडी म्हणत आहे का माझं काही. चला आपण पुढे येऊ. लावेळे त्या पुढे झाले तुर्यामध्ये राजा. आणि तुर्यामध्ये पाठीमागची भूमिका जर जात राहिली तर त्यांच्या महिमा करतात. श्री गुरुचा महिमा करतो. महिमा म्हणजे त्यांच्या अनुभूतीचं वैभव, त्यांचा अनुभूतीचं वैभव करून सांगा. साधकाला कळतं का मुमुक्षुला कळतं, भक्ताला कळत नाही. ना कर्मठाला, ना उपासकाला, ना विषयीना, ना पामराला नाही कळत. बाकी काय मग पुढे चालत असं आहे ते. पदार्थ भावनी असंशक्तीमध्ये काय आलंय हे असंशक्तीमध्ये साधनाची सूक्ष्मता आणि सूक्ष्मता या शब्दाचा त्याचा अभिमान नसतो. असे अभिमान नाही. तर जशी जशी भूमिका वाढत जाईल तस तसे दोष कमी होत असतात. जसं वर्ष वाढत जाईल तस तसं गवत कमी होतं खालचं. आज तुम्ही नुसतं ऐका, आज हसायचं नाही, काही नाही, नुसतं झोपा घ्या तरी चालेल. का महाराजांनी सांगितलं की सामान्य लोकांना सुद्धा तुम्ही अज्ञानी मानू नका, ही प्रसंग प्राप्त आहे. जर तसंच नसतं तर अधिकारी प्रकरण कशाला केलं. तुका म्हणे ते पाहिजे जातीचे कशाला केलं असं वक्ता संबंधी बोलत असतो. तो विषय नाही देत आपल्याला. अभ्यास साधनामध्ये आनंदाची स्फूर्ती राहते. जो साधक आहे, जे वृत्ती अनुसंधान करतो, त्यांच्या महिन्याचा विषय आहे बरं का, अंतःकृपेचा विषय आहे बरं का. पुन्हा तुम्ही काय चाललं शब्दाच्या मागं नाही जायचं, मुळात काय राहायचं पाहिजे. नाही तर आमचे गुरुजी म्हणायचे पुढं वळायचं मागं उकळायचं. तसं नसलं पाहिजे. परमार्थामध्ये अनुसंधान मध्यमाधिकाऱ्यात आहे. त्याला मध्यमाधिकारी अकरत उपासक असतो आणि करत उपासक उत्कृष्ट अधिकारी असतो. का परत तुम्ही जोडलेले होती हे करत उपासक आहे. का कारावतींच्या भेटी सहसा शिपाई करती हे चार सोड नाही बरं का मला. मला आपलं असंच आहे आमचं. कानावतींच्या भेटी सहसा शिपाई करती वस्तू होऊन उठी त्याला दृष्टांत हागी पाठामध्ये आहे. येईल का चरण तुमच्यात म्हणते येईल का. कापुराच्या वरती कापुराच्या वाती उजळले ज्योती आई समाप्ती आई समाप्ती कापुराच्या वाती उजळली ज्योती आई समाप्ती हर गई हर समाप्ति हर गई कापुराची वाती उजळली ज्योती आई समाप्ती
जीव स ऐकते त्यांचं महिमा किती जर सांगितलं अपूर्व आहे. त्यांचं महिमाचं एकच सांगतो, उगाच माता ठेवची त्याची भले संपला विषय. काय बानू आता न पुरे ही बाणी, 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 काय बानू आता न पुरे ही बाणी. मस्तक चरणी ठेवितासे, मस्तक चरणी ठेवितासे, न पुरे ही बाणी, काय बानू आता न पुरे ही बाणी. मस्तक चरणी ठेवितासे, मस्तक चरणी ठेवितासे, काय बानू आता न पुरे ही बाणी, काय बानू आता न पुरे ही बाणी. अधिष्ठान हा शब्द या पूर्व आहे. आणि अपूर्व केव्हा असतं, ज्याला प्रमाणाची गरज नाही ती अपूर्व असतं. सूर्य पाहायला काय रे, सूर्य जे पाहायचा आहे कोणाच्या प्रकारे पाहतो सूर्य, डोळे ना, याला अपूर्व म्हणावं. म्हणून ज्ञातर ज्ञान होईल नसुदेचे जे ज्ञान, सुका भरले दुधन गाळून हे तुमच्या चरणाचे महिमा. विठ्ठल मग काय खून जीव तेव्हा तीन अध्यासाचं स्वरूप आहे. अध्यासाचे तीन प्रकार आहेत. 6 प्रकाराचा अध्यास ते वेगळा आहे, पण त्यातले 3 प्रकारचे अध्यास, गुण अध्यास, कर्म अध्यास आणि संकोचित अध्यास. अध्यास कसा म्हणायचा, उत्कृष्ट भूमिकेला स्वभाव अधिकाराने जो अभाव भासतात सो अध्यास उत्कृष्ट अधिकाऱ्याला, आणि उत्तम अधिकाऱ्याला मध्यम अधिकाऱ्याला निसंसात आणण्यात आले. का जीव शिवाय हे काय ना रे, पण हे कळलं तर जीव हा जीव भ्रम आहे, जीव नाही. गुरुजींनी सांगावं 5 अंतःकरण आणि जीव कुठे, जीवाच्या दृष्टी अजातवाद आणि अंतःकरण दृष्टीने विवर्तवाद. तुका म्हणे कैशी क्यू आणि कोठे जीव कुणाचे असं असं जीव शिवा मग भेद भ्रांती गेल्यावर श्रेष्ठ कनिष्ठ तो जात असतो. परमार्थाची खून गुरुजींनी सांगावं. श्रेष्ठ कनिष्ठ तो स्वरूप व्याप्ती ओतोपर चिंतनामध्ये जात असतात, आणि ओतोपर चिंतनाचं परिचिन्न आणि परोक्ष भाव जातो तेव्हा ते ओतोपर चिंतन असतं. हे तुमच्या चरणाचे महिमा. ओतोपर चिंतनाची काय कोण आहे, गुरूंची भाषा सांगते. चांगदेव महाराज परिच्छिन्न भ्रमामध्ये होते, ते परिच्छिन्न आनंद भोगत होते. म्हणून व्यापकत्व नव्हतं. गणित सोडवतो आपण का, कोणतंही शास्त्र उगे काही कळून नाचायचं असतं असं नाही असतं. गुरुने सांगा लोक कोणाला काय म्हणत येऊ गेलं कळलं, अरे तुला वेगळ्या तांबे उचलत नाही, चित्रीभुवनाची सत्ता त्याच्या हातात, त्याला कळत नाही म्हणतो तू. तसं नाही ते.
नामदेवर आलं कळलं म्हणू नको तुझ्या क्षणात नाही मी इथं थांबतो गुरुंच भाषण नाही करत बरं दुसरा शब्द टाकू गुरुंचा तुझ्या मनातला विषय जात नाही आणि नामदेवर नाव ठेवतो अरे ती बायको म्हणत होते पण मी आपला विषय म्हणतो अरे म्हणून बोलू होतो काय गंमत आहे झालं नाही तसं नाही तसं नर देहाचं वाटोळ व्हावं लागलं विश्वास औषधीचा आणि भगवान त्याच्यामुळे रागावलाय तुम्ही देह मिळवला का मिळाला बरं नर देह तुम्ही मिळवला का घेतला का मिळाला नरदेह निधान लागल हाती उत्तम सार उत्तम गती देवती होईना म्हणाती ते होती तरी का किती न धरावे नरदेह निधान लागल हाती उत्तम सार उत्तम गती देवती होईना म्हणाती ते होती ठीक आहे जरा लांब मिळून मला जवळ पाहिजे होतं. पण मी येतो ना त्याला लांबून जवळ येतो नरदेह काय लागलं नरदेह निधान लागले हाती. नरदेह निदान लागले हाती है ना ते हाती का कुणी दिला हाती देवी देव दिला देह भजन गोमाता तुला भाला खाता बाबू तुला तोया भाला खाता बाबू तुला तुले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नासे जीवन भवरोग नासे जीवन भवरोग नरदेह दुर्लभ जाणार प्रमाण म्हणू का कारण ते प्रमाण मग वेळ जाईल मला सांगायचं नसं बरं मग बरं आहे गुरूंचं चिंतनच ऐकायचं तुम्हाला ऐका मग नरदेह दिला मिळाला नाही तुम्हाला देवी दिलेला देह दिला ना चला पुढे याला हृदयाचे कर्तव्य श्रीगुरूंच्या कृपेने अंतकरण कृपा झाली म्हणून अज्ञान निश्चित झालं आणि अज्ञान अज्ञान या शब्दाचा अर्थ गुरुजींनी सांगावा सामान्यते ज्ञान आणि विशेषतः अज्ञान सामान्यच आणि विशेषतः ते कसं मी नाही असं कुणाला विचारा बरं मी म्हणतो का नाही ही सामान्यता नाही अरे याच्यापेक्षा सामान्य भ्रमज्ञान सगळीकडे आहे सामान्य ज्ञान तरी व्यापकांचे सामान्य ज्ञान माहीत नाही सामान्य विशेष अज्ञान आहे सामान्याचा अनुभव काय अंतःकरणाच्या ठिकाणी मी या रूपाने सामान्याची प्रतीती आहे आणि आहे या रूपाने वृत्तीच्या पूर्व दिशेस आहे सामान्याची प्रतीती आयला सोडून पदार्थ सांगा आणि मीला सोडून तुम्ही कोण आहे सांगा जीव शिवा कुठं इथं येतो उपासनेच्या दृष्टीतून विषय देतात साधूंच्या नजरेचा विषय तेव्हा गुरुजींनी सांगा शब्द माझा बाजूला गेला शब्दाच्या शक्तीवृत्तीचा विषय आणि लक्षणावृत्तीचा विषय
शब्दामध्ये लक्षणावरती आणि शक्तीवृत्ती हा साधन साधनाचा विषय चालू आहे आणि आमच्या कृपेचा विषय चालू आहे आणि त्यांच्या कृपेचा अनुभव चालू आहे. असे 3 सूत्र आहेत या विषयामध्ये. बरोबर खरंच वाटतं का रे? अगदी खरंच आहे ना? काय कमी वाटतं नाही चालत तरही परमार्थ आहे. नाही तर बरे नसल्यापेक्षा आमचे गुरुजी म्हणायचे नाही माणूस ते त्यांनी म्हणाल काय असो नाही. अध्यात्म कळल्याशिवाय खरी नजर नाही. विठ्ठल आला विठ्ठला, अध्यात्म विद्याची द्याविलेशी पुढे काय चैतन्याचा दीप उजळला. म्हणजे काय? चैतन्याचा दीप उजळला म्हणजे काय? सामान्य आणि विशेष याच्यामध्ये अज्ञान आणि अज्ञान नाही झालं चेद आणि आनंद इकडचे उजळलेला इथं असा अर्थ. चैतन्य कोण आहे? जीव आहे का नाही? मग जीव आता ते नको इथे सांगतो कारण वस्तुगत प्रत्यक्ष पण ज्ञानगत प्रत्यक्ष नाही. सगळ्या वस्तुगत प्रत्यक्ष आहे पण ज्ञानगत प्रत्यक्ष नाही. म्हणजे ज्ञानी विनाशिले बघा. प्रत्येकाला झोपीमध्ये काय विचारा. ज्याला झोप असेल त्याला बरं का, ज्याला नसेल तर नका सांगू. झोपीमध्ये काय पंचविषय आहेत का? एखादं पद आहे का? आपले झाले काय आळस आलं ना कडक असणार शिरा तोंड धरतो. चिवडा लई खमंग असतो. चिवडा मजा येते खाते पण नाही भागत चिवडीमध्ये. म्हणून अज्ञान हे नाही. फल बल कल्पनेवरून अज्ञानाची सिद्धी. शब्द माझे कमी जास्त होतात, वाणी कमी पडते. म्हणून फल बल कल्पना आहे अज्ञान आहे आणि मोक्ष फल बल कल्पना आहे. दुःख होतं म्हणून अज्ञान स्वीकारायचं. जन्म मरण वाटतं म्हणून अज्ञान स्वीकारायचं. असं आहे ना? जन्म मरण वाटतंय मी माझं वाटतंय हे अज्ञानाचं कार्य आणि हे वाटतं म्हणून अज्ञान स्वीकार. अज्ञान नाही का? नाही का? ऐशी विजय असे तिने साली काढावी आकाशाची. ज्याला अज्ञान नाही शकत त्याने आकाशी साल काढावी. गेले अज्ञान आहार कोणी म्हणजे नाही सगळं. अनुपलब्धी प्रमाण कोणत्या प्रमाणे सांगू? प्राग भाऊ का कोणता भाऊ देच नको तिकडे जायचं नाही. आणि गुरुजीने सांगू अनात्मशास्त्र न्यायशास्त्र. बुद्धिवंत आहे पण अनात्म आहे. झालं निश्चित दाजी 9 वाजेपर्यंत अनात्मशास्त्र पाहत नव्हतं न्यायशास्त्र. तर महिमान या शब्दाचा अर्थ शक्तिपात. त्यांच्या शक्तिपाताशिवाय बाद निश्चय होतच नाही आणि स्वरूप खाली येतच नाही. हीच त्यांच्या शक्तिपाताचं लक्षण आहे. तुमच्या चरणाचे महिमा नाही रे काय करावं आता. मग त्याच्यात कार्याध्यासाचं चिंतन पुढं आलंय. पुढच्या 2 चरणात कार्याध्यास आहे. कोणतं कार्याध्यास? कर्म धर्म कार्याध्यास आहे. कारण जागृतीमध्ये जागृत कार्याध्यास आहे आणि झोप कारणाध्यास आहे. जमते का नाही आता?
याच्या खाली गुरूंची भाषा म्हणून नाही सांगते, ती त्यांची भाषा नसतो. झोपेमध्ये आहे का नाही कळतंय का? पण याला अज्ञान कारण अध्यास म्हणा. आणि जागृतीमध्ये जागृती कुणाचे हे तुला कळतं का? म्हणून कार्य अध्यास. या तीन अवस्था कोणाच्या? साक्षीचं ना, आत्म्याचा, कोणाचा? अरे काय रे, ही घ्या म्हणून ज्ञान कुठं कमी का? अनाधिकारी म्हणून, अनाधिकारी म्हणून ज्ञान गुण हे शब्द घातला. कळायला कठीण आहे, नाहीतर करतळे एवढे कोणाला ज्याचं आवरण नाही, मल आणि विक्षेप देणं त्याला.